नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंखे आपलं स्वागत करतो सीएस एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर. आज आपण 2000 प्रश्न उत्तरे ऑनलाईन स्वरूपात पाहणार आहोत. याच्या अगोदर आपण 300 प्रश्न पाहिले होते या 2000 प्रश्नांमधील. याच्या पुढे आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. ज्यांचा औरंगाबाद आणि कुसळगावचा पेपर बाकी असेल त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची प्रश्न असणार आहेत, जे की रिपीट प्रश्न होत आहेत. तेही प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत आणि जे काही आतापर्यंत तुम्हाला प्रश्न विचारले गेले त्यांचे ऑनलाईन स्वरूपात इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आपण कोणी नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्यायचे. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचे, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलला मिळून जातील. आणि म्हाडा भरतीसाठी सुद्धा हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. हेही प्रश्न तुम्ही पाहिले तरी म्हाडा भरतीसाठी हे महत्त्वपूर्ण असणार आहेत. पुढे प्रश्नांकडे वळूया आपण. आता पहिला प्रश्न होता 301वा प्रश्न होता, पॅरा ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेल्या होत्या? तर ते टोकियो या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या, जपान या ठिकाणी. पुढचा प्रश्न होता 302 नंबरचा, महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? तर महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता आहे? तर तो आहे शेकरू. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य पशु आहे. पुढचा प्रश्न होता, भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ते आहे तमिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न होता, लवलीना बोर्गोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्या बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत. लवलीना बोर्गोहेन या बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहेत. हा प्रश्न तुम्हाला 3 वेळेस रिपीट झालेला आहे. मुंबई पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला होता. याच्याबद्दलची जी ऍडिशनल माहिती असणार आहे ते आपण येणाऱ्या लेक्चर मध्ये घेणारच आहोत. पुढील प्रश्न पाहू, जम्मू व काश्मीरला कोणत्या तारखेपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यान्वित करण्यात आलेले आहे? तर केव्हा? तर ते 31/10/2011 मध्ये त्याला कार्यान्वित करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न होता, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर राधानगरी धरण हे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न होता, म्युकरमायकोसिस हा आजार कशाने होतो? तर म्युकरमायकोसिस हा आजार एका बुरशीने होतो. हाही प्रश्न तुम्हाला रिपीट होत आहे. पुढचा प्रश्न होता, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर तो आहे भारतरत्न. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुढील प्रश्न होता 309 नंबरचा, ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या स्तरावर असतो? तर कोणत्या स्तरावर असतो तो? तर तो असतो समताप मंडल. समताप मंडल या स्तरावर असतो. पुढील प्रश्न होता 310 नंबरचा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ययाती या कादंबरीचे लेखक आहेत वि स खांडेकर. वि स खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. पुढील प्रश्न होता 311 नंबरचा, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर औदुंबर देवस्थान हे आहे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. औदुंबर देवस्थान हे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न होता 312 नंबरचा, शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर शीख धर्माची स्थापना कोणी केलेली होती? तर ती केली होती गुरु नानक. गुरु नानक यांनी शीख धर्माची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न होता, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेद मध्ये विस्तृत आहे? तर मूलभूत कर्तव्य कोणत्या परिच्छेदामध्ये विस्तृत आहे? तर ते 51 या परिच्छेदामध्ये विस्तृत आहे. पुढील प्रश्न होता, हितवादी या वृत्तपत्राचे जनक कोण? तर हितवादी या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर ते आहेत गोपालकृष्ण गोखले. गोपालकृष्ण गोखले हे हितवादी या वृत्तपत्राचे जनक आहेत. पुढचा प्रश्न होता 315 नंबरचा, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे मणिपूर. मणिपूर या राज्यामध्ये लोकटक सरोवर आहे. पुढील प्रश्न होता, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर ते आहेत अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहेत. पुढील प्रश्न होता, 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदकं जिंकली? तर किती पदकं जिंकली होती? तर ती 7 पदकं जिंकलेली होती. हा जो प्रश्न आहे हा तुम्हाला पाठच करून ठेवायचा आहे, कारण की याच्यावर तुम्हाला किमान 5 ते 7 वेळेस तुम्हाला याच्यावर विचारले गेलेले आहे. आणि ह्या 7 पदकांचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला आपल्या मागील लेक्चर मध्ये मिळून जाईल. तर त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. पुढील प्रश्न पाहणार आहोत,
चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर ते आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये नियोजित आहे. पुढचा प्रश्न होता रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण? तर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते श्री शरद पवारजी. पुढील प्रश्न होता हर्णे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हर्णे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न होता 321 नंबरचा भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो? तर जून ते सप्टेंबर मध्ये जो पाऊस पडतो तो मोसमी वाऱ्यांच्या वाऱ्यानुसार पडत असतो. पुढील प्रश्न पाहूया. पेशव्या नानासाहेब यांचा सेनापती टिंबटिंब याने 1857च्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. तर कोण होते ते? तर ते होते तात्या टोपे. पुढील प्रश्न पाहणार आहोत. टिंबटिंब यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. तर कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते? तर ते वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. पुढचा प्रश्न होता महाराष्ट्रात टिंबटिंब येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. तर कुठे आहे हत्तीरोग संशोधन केंद्र? तर ते आहे वर्धा या ठिकाणी. पुढील प्रश्न होता 325 नंबरचा महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. तर कुठे आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण? तर ते आहे सातारा या जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न होता राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते? तर कोणत्या प्रकारची मृदा सापडते? तर ती जांभी या प्रकारची मृदा सापडत असते अधिक पावसाच्या प्रदेशात. पुढील प्रश्न होता देशातील लोकांचे राहणीमान टिंबटिंबवरून ठरते. तर ते दरडोई उत्पन्नावरून ठरत असते. पुढचा प्रश्न होता समुद्राची खोली मोजण्यासाठी टिंबटिंब वापरतात. तर समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान हे वापरत असतात. पुढील प्रश्न होता भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडला होता? तर कोणता वायू बाहेर पडला होता? तर तो मिथिल आयसोसायनाइट हा वायू बाहेर पडलेला होता भोपाळ दुर्घटनेमध्ये. पुढील प्रश्न आहे कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृतीचे कार्य करणाऱ्या टिंबटिंब यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. तर कोणाला राष्ट्रसंत म्हणून ओळखतो आपण? तर तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून आपण ओळखतो. पुढील प्रश्न होता 2021 मध्ये कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळविला? तर रिसेंटली जे काही अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे ते तालिबानने मिळवलेला आहे. पुढचा प्रश्न होता 332 नंबरचा महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते टिंबटिंब होते. तर कोण होते होम रूल चळवळीचे प्रणेते? तर ते लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते. पुढील प्रश्न होता 333 नंबरचा खालीलपैकी कोणती लस ही संपूर्ण भारतीय बनावटीची लस आहे? तर संपूर्ण भारतीय बनावटीची लस कोणती होती? तर ती कोवॅक्सिन ही भारतीय बनावटीची लस आहे. पुढील प्रश्न होता रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य करतात. तर कोण? तर ते रक्तपट्टिका. पुढील प्रश्न होता आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर कोठे आहे? तर तो आहे सांगली या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न होता 336 नंबरचा लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष टिंबटिंब असतो. तर लोकसभा आणि राज्यसभेची जी काही संयुक्त बैठक बोलवली जाते तर त्याचे जे अध्यक्ष असतात ते लोकसभेचे सभापतीच असतात. पुढील प्रश्न होता भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? तर या संस्थेची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली होती. पुढील प्रश्न होता सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? तर कोणते जीवनसत्व तयार होते? तर ते डी जीवनसत्व हे तयार होत असते. पुढील प्रश्न होता भारताचे तिन्ही सेना दलाचे प्रमुख CDS प्रमुख कोण आहेत? तर ते कोण आहेत? बिपिन रावत हे आहेत प्रमुख आहेत. तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आहेत ते. पुढील प्रश्न होता दिनांक 9 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण टिंबटिंब या शहरात आढळला. तर कोणत्या शहरात आढळलेला होता तो? तर ते पुणे येथे आढळलेला होता.
पुढील प्रश्न होता, स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन टिंबटिंब असे केले जाते. तर कसे केले जाते? मिश्र अर्थव्यवस्था म्हणून केले जात असते. पुढचा प्रश्न होता, कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली? तर कोणी स्थापन केली होती? राजश्री शाहू महाराज यांनी स्थापन केलेली होती 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची, आणि 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा यांनी कोल्हापूर येथे स्थापन केलेली होती. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याच्यात भरपूर इन्फॉर्मेशन आहे, ते तुम्ही पाहून ठेवायचे. पुढील प्रश्न पाहू आपण. महाराष्ट्रातील विधानसभेतील सदस्यांची संख्या टिंबटिंब असते तर किती असते? तर ती 288 असते. विधानसभेतील 288 आणि विधान परिषदेतील 78. पुढचा प्रश्न होता, टिंबटिंब यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो. तर ते साने गुरुजी यांना आपण ओळखतो. पुढचा प्रश्न होता, टिंबटिंब हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. तर तो आहे बुध. बुध हा ग्रह आहे. हा प्रश्न तुम्हाला 4-5 वेळेस रिपीट झालेला आहे आणि आताच काल परवा झालेल्या नागपूर कारागृह पेपर मध्ये सुद्धा हा रिपीट झालेला आहे. पुढील प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न होता, राजाराम मोहन रॉय यांनी टिंबटिंब या अन्यायाविरुद्ध प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले. तर कोणत्या प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले होते? तर ते सती प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केलेले होते राजाराम मोहन रॉय यांनी. आणि हा कायदा कोणी रद्द केलेला होता, सती कायदा? तर तो मला तुम्ही सती कायदा कोणी आणलेला होता तर त्याचं नाव, त्या गव्हर्नरचं नाव सांगायचं आहे. पुढील प्रश्न पाहू आपण. भारतात कोरोना लसीकरणाच्या उत्पादनाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती? तर ती सिरम इन्स्टिट्यूट होती. सर्वात पहिले कोरोना उत्पादनाची परवानगी मागणारी ही सिरम इन्स्टिट्यूट ही कंपनी होती. पुढील प्रश्न होता, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ कोण आहेत? तर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ आहेत सत्या नडेल. सत्या नाडेल हे आहेत. पुढचा प्रश्न होता, तांबड्या रक्तपेशी टिंबटिंब तयार होतात. तर तांबड्या रक्तपेशी या अस्थिमज्जेमध्ये तयार होतात. पुढील प्रश्न होता, RT-PCR चा कोरोनामध्ये कशासाठी वापर केला जातो? तर त्याचे कोरोनाच्या निदानासाठी. जी काही RT-PCR चाचणी आपण करत असतो सरकारी दवाखान्यात जाऊन, तर ती कोरोनाच्या निदानासाठी ती केली जात असते. पुढील प्रश्न होता, श्री राजेश टोपे यांच्याकडे कोणत्या खात्याचे मंत्रिपद आहे? तर कोणत्या खात्याचे मंत्रिपद आहे? तर ते सर्वांनाच माहिती आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग त्यांच्याकडे आहे. पुढचा प्रश्न होता, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न होता, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो? तर तो जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. पुढील प्रश्न होता, सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर किती वर्षाचा असतो? तर तो 5 वर्षाचा असतो. आणि राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे, पण प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ तिथं 6 वर्षाचा असतो. पुढील प्रश्न पाहू, भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. पुढील प्रश्न होता, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. तर कोणते आहे? आंबोली. आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न होता, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ते आहे जुन्नर या तालुक्यामध्ये आहे. शिवनेरी हा किल्ला जुन्नर या तालुक्यामध्ये आहे. पुढील प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या भारतीय महिला खेळाडूने एकाच वर्षी 2 मेडल पॅराऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पटकाविले होते? तर कोण होते त्या? तर ते अवनी लेखारा हे होत्या. पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या गृहाचा अध्यक्ष हा त्या गृहाचा सदस्य नसतो? तर ते आहे राज्यसभा. राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात ते उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेले असतात आणि ते त्या गृहाचे सदस्य नसतात. पुढचा प्रश्न होता, रायगड जिल्ह्यात टिंबटिंब येथे भात संशोधन केंद्र आहे. तर कुठे आहे भात संशोधन केंद्र? तर ते कर्जत या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न होता, महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती टिंबटिंब स्तरीय आहे. तर ती 3 स्तरीय आहे. तर ते कोणते कोणते स्तर आहेत ते तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे त्याचं उत्तर.
पुढचा प्रश्न होता भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? तर ते आहे धर्म स्वातंत्र्याचे अधिकार. धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित आहे कलम 25. पुढील प्रश्न होता 363 नंबरचा, जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक अपंग दिवस हा 3 डिसेंबर या दिवशी साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली होती? तर ती भ्रंश मूलक उद्रेक याच्याने झालेली होती. पुढील प्रश्न होता वि.वा. शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते? तर वि.वा. शिरवाडकरांचे टोपण नाव होते कुसुमाग्रज. कुसुमाग्रज हे वि.वा. शिरवाडकरांचे टोपण नाव होते. पुढचा प्रश्न होता कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरांच्या मार्गावर आहे? तर तो आहे नाशिक आणि मुंबई या दोन शहरांच्या मार्गावर कसारा घाट पडतो. पुढील प्रश्न होता पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर कोण होते? तर ते होते लॉर्ड आर्विन. आर्विन हे पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय होते. पुढील प्रश्न होता क्षेत्रफळाच्या दृष्टीने टिंबटिंब हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. तर कोणते आहे ते? तर ते आहे राजस्थान. राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. आणि महाराष्ट्र कितव्या क्रमांकाला लागतो ते मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. पुढील प्रश्न होता पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण हे टिंबटिंब नदीवर बांधलेले आहे. तर कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ते वेलवंडी या नदीवर बांधलेले आहे. पुढील प्रश्न होता भारताने टिंबटिंब साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले. तर केव्हा केले होते? तर ते 1991 मध्ये केलेले होते. पुढील प्रश्न होता अष्टविनायकांपैकी टिंबटिंब गणेश मंदिरे हे पुणे जिल्ह्यात आहेत. तर किती? 5 मंदिरे हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत अष्टविनायकांचे. पुढील प्रश्न होता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना कोणी केली होती? तर ती केली होती लोकमान्य टिळक यांनी केलेली होती. पुढील प्रश्न होता काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यात आहे. आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न होता जीएसटी म्हणजे काय? तर जीएसटी म्हणजे काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे आहे. जीएसटीचा जो काही फुल फॉर्म आहे तो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा आहे. पुढील प्रश्न होता राज्यसभेचा सभापती कोण असतो? तर राज्यसभेचा सभापती हा उपराष्ट्रपती असतो, पण तो त्या राज्यसभेचा सदस्य नसतो. पुढील प्रश्न होता डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? तर डेक्कन सभेची स्थापना कोणी केली होती? तर ती महादेव गोविंद रानडे यांनी केलेली होती डेक्कन सभेची स्थापना. पुढील प्रश्न होता महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? तर कुठे सुरू झाला होता? तर तो प्रवरानगर या ठिकाणी सुरू झालेला होता. पुढचा प्रश्न होता मनाचे श्लोक कोणी लिहिले? तर मनाचे श्लोक हे संत रामदास स्वामी यांनी लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न होता ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य या क्षेत्राशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न होता 381 नंबरचा लोकसभेचे सभापती कोण आहेत? तर लोकसभेचे सभापती हे ओम बिर्ला हे आहेत. पुढचा प्रश्न होता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे जो बायडन आहेत. यांच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प हे होते. पुढचा प्रश्न होता 383 नंबरचा भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताचे राष्ट्रपती हे रामनाथ कोविंद हे आहेत. पुढील प्रश्न होता 384 नंबरचा महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर ते आहेत आशुतोष कुंभकोणी हे आहेत महाधिवक्ता. पुढचा प्रश्न होता महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोण आहेत? तर ते उदय सामंत हे महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत. पुढचा प्रश्न होता महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आहे? तर तो आहे अहमदनगर. अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे. पुढील प्रश्न होता भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो? तर तो 18व्या वर्षानंतर प्राप्त होत असतो. आपल्याला मतदानाचा हक्क जो आहे तो 18व्या वर्षानंतर प्राप्त होत असतो. पुढचा प्रश्न होता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास हे आहेत. पुढचा प्रश्न होता भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? तर कुठे आहे मुख्यालय? हे बंगळुरू येथे
आहे. बंगळुरू येथे भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो चे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न होता भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झालेली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 ला झाली होती. पुढील प्रश्न होता भारत व चीन यांच्या दरम्यानच्या सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात? तर कोणती लाईन म्हणतात? तर ती मॅकमोहन लाईन असे म्हटले जाते. पुढील प्रश्न होता भारताने अवकाशात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? तर कोणता होता? आर्यभट्ट हा कृत्रिम उपग्रह होता पहिला. पुढील प्रश्न होता फेसबुकचा संस्थापक कोण आहे? तर फेसबुकचा संस्थापक कोण आहे? मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत. नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ते कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ते कृष्णा या नदीवर बांधण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न होता स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. तर कोणी लिहिला आहे? ताराबाई शिंदे यांनी तो स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढील प्रश्न होता 396 नंबरचा कॅथोड किरण हे टिंबटिंब कण किंवा तरंग आहे. तर काय आहे ते? ऋण विद्युत प्रभारित तरंग आहे. पुढील प्रश्न होता 397 नंबरचा स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर कोण आहे? लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल आहेत. पुढचा प्रश्न होता 398 नंबरचा लोकसभेचे सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहे? तर लोकसभेच्या सर्वाधिक जागा ह्या उत्तर प्रदेश या राज्याला आहेत आणि त्या किती आहेत ते मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न होता 399 नंबरचा ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक खेळात सुवर्ण पदक मिळविणारे प्रथम भारतीय खेळाडू कोण आहेत? तर कोण आहेत? अभिनव बिंद्रा हे आहेत. पुढील प्रश्न होता 400 नंबरचा आणि शेवटचा प्रश्न होता जीकेचा ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर तो आहे संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे. तर तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं ते मला कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि तुम्हाला अजून कोणत्या एक्झाम बद्दल माहिती हवी असेल तर तसं तुम्ही मला सांगायचं आहे. इथं जे पोरं आपले नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचे, बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचं जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि म्हाडा भरतीसाठी सुद्धा हे प्रश्न उपयुक्त असणार आहेत. तशी आपण वेगळी सिरीज सुद्धा चालू करणार आहेत. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.